रामकृष्ण हरी. मी पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीकर, वारकरी संप्रदायाचा पाईक. आजपर्यंत कीर्तन, प्रवचन, व्याख्यान याद्वारे संत विचारांचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर करत आलो. या वाटचालीमध्ये अनेक जिवलग मित्र जोडले गेले, जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्य करत आहेत. अशाच काही जिवलग मित्रांना घेऊन दोस्त माझा मस्त विथ पुरुषोत्तम दादा हा मन मोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे. आज आपल्या सोबत जे आहेत सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वंश परंपरागत पुजारी व त्याचप्रमाणे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पहिल्या दिवशी ज्या आजोळ घरामध्ये मुक्कामाला असतो असे आजोळ घराचे वंश परंपरागत मानकरी, ज्यांचा आवाज अनेक यशस्वी चित्रपटांच्या माध्यमातून, मालिकांच्या शीर्षक गीतामधून आणि अभंगवाणीच्या माध्यमातून घराघरात आणि घरातल्या प्रत्येक कानापर्यंत पोहोचलेला आहेत, असे माझे जिवलग मित्र. हे मावळ आम्ही, वादळ आम्ही, आर मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, आर भ्या कुणाला धावतो र. वा, आपण आवाज ओळखलाच असेल. आज माझ्यासोबत आहेत माझे जिवलग मित्र अवधूत गांधी. अवधूतजी, आपलं मनापासून स्वागत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज आपल्यासोबत हा संवाद साधताना अतिशय आनंद वाटतोय, पण अडचण अशी आहे की आपण लहानपणापासून एकत्र आहोत अवधूत. त्याच्यामुळं अवधूतजी हे बोलणं जरा मला जड जात आहे. मलाही तसंच वाटतं की ते तो एक सोफिस्टिकेटेड अवघडलेपणा म्हणतो आपण त्याला. त्याच्यापेक्षा आपण मस्त मनमोकळ्या गप्पा आपण मारणार आहोत. त्यामुळं जसे आपण लहानपणापासून होतो तसेच आपण गप्पा मारूयात. मला म्हणजे आपण दोघं लहानपणापासून एकत्रच आहोत. मला तर तुझा संपूर्ण प्रवास माहितीच आहे की तू मठामध्ये स्वामींची पूजा करायचा, ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये पूजा करायचा आणि त्याचबरोबर आपले कौटुंबिकही संबंध होते. त्यामुळं आपली ओळख लहानपणापासून आहेच. पण आज तुझा गोड आवाज, तुझा भारदस्त आवाज, म्हणजे तुझ्या आवाजामध्ये गोडवा पण आहे, तुझ्या आवाजामध्ये भारदस्तपणा पण आहे आणि स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, तर छत्रपती शिवाजी महाराजांवर दिग्पाल लांजेकर हा एक नवयुवक किंवा तरुण छत्रपतींना डोळ्यासमोर ठेवून शिवाष्टक, छत्रपतींच्या जीवनावर आधारित असे 8 चित्रपट काढतोय आणि मला वाटतं की जवळजवळ 5 चित्रपट पूर्ण झालेले आहेत. आता नुकताच सुभेदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यशस्वीपणे संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं कौतुक केलेलं आहे. महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये मी ऐकलं दिग्पाल सरांच्या मुखातून की जवळजवळ 12 देशामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. आणि ह्या प्रत्येक चित्रपटामध्ये तुझं गाणं आहे किंवा तुकोबारायांचा तू गायलेला अभंग आहे आणि तो प्रत्येक अभंग किंवा प्रत्येक चित्रपटातलं गाणं हे अतिशय यशस्वी झालेलं आहे. मला त्याविषयी ऐकायचंय. हे तर मला ऐकायचंच आहे, पण त्याचबरोबर तुझ्या जीवनातला स्ट्रगल असेल, तुझ्या जीवनातले सुख दुःखाचे काही क्षण असतील, ते आम्हाला ऐकायचे. नक्कीच नक्कीच. सुख दुःखाचे अनेक प्रसंग आपण एकत्र घालवलेले आयुष्यातले. शिवराज अष्टकाबद्दल आपण बोलत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य नवीन पिढीपर्यंत पोहोचून एक सशक्त समृद्ध शिवविचारी पिढी. शिवविचारी म्हणजे काय? फक्त शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि गाडीवर झेंडे लावून फिरायचं म्हणून नाही. महाराजांना आपण षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांना. मग त्यांच्यातले जे काही गुण आहेत त्यातला काही अंश आपल्या अंगी बाणवून आपलं आयुष्य समृद्ध करावं, आपला समाज समृद्ध करावा, आपला देश समृद्ध करावा, या संकल्पातून याची निर्मिती झालेली आहे. आणि ही निर्मिती करत असताना अनेक गोष्टी त्याच्याबरोबर जोडल्या गेल्या की अनेक दंडक त्याच्यामध्ये आले की प्रत्येक चित्रपटामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा एक तरी अभंग असलाच पाहिजे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं भक्तिशक्तीचा अद्वैत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेतले जे प्रकार आहेत वेगवेगळे, बरेचसे लोककला प्रकार लुप्त होत चाललेत, त्यातले प्रकार ते सुद्धा त्या निमित्ताने चित्रपटाच्या गीतांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणले जातात. ते लोकांच्या कानावर, मुलांच्या पुढच्या पिढीच्या कानावर पडावेत. हा त्या मागचा विचार होता. आणि त्या पद्धतीने दिग्पाल, आम्ही सगळे टीम, शिवराज अष्टकाची टीम कार्यरत आहोत. आणि स्ट्रगल आता विषय निघाला. आता लहानपणापासून स्ट्रगल ऐकण्यापूर्वी खरं तर आता तो शिवाष्टकाचं सांगत होता आणि त्याच्यामध्ये तो उल्लेख केला की तुकाराम महाराजांचा एक तरी अभंग शिवाष्टकामधल्या प्रत्येक चित्रपटामध्ये असतो. मला
आवडेल फत्ते शिकस्त हा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचा तो एक फार सुंदर अभंग गायलाय की जो प्रत्येकाच्या मुखामध्ये, आणि मी तर अनेकांची डायलर टोन ती ऐकलेली आहे, तर एक दोन अभंगाच्या ओळी त्या गायलेत तर खूप छान होईल. हेची येळ देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विण जाऊ शरण शरण कुणा, नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझ विण कोण आहे कोण आहे मज. वा, खर तर तुझ्या बरोबर गप्पा मारण्याचा मोह आवरतच नाहीये, पण तुझ्या मुखातून ही गाणी आणि हे अभंग ऐकले तर असं वाटतं की काहीच बोलायचं नाही, फक्त हेच ऐकावं. पण तरी देखील तुझा प्रवास जाणून घेत असताना तुझं शिक्षण, तुझं आध्यात्मिक शिक्षण, कारण की मला माहिती आहे की संगीताची परंपरा ही तुला घरातून भेटलेली आहे, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. हा, सुरुवात झाली म्हणजे माझी आई आळंदीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा मठात आम्ही पुजारी आहोत. मठामध्ये महाराजांच्या गाभाऱ्यासमोर मला लहानपणी मांडीवर घेऊन बसायचे आणि दत्तात्रयांची भजनं, करुणा त्रिपदी वगैरे गायची. वा. आणि आता आपलंही मठ आहे, आपण मठामध्ये वाढलेलो, मठामध्ये भजन कीर्तन प्रवचन हे सतत चालू असतं काही ना काहीतरी. बरोबर. तर ते संस्कार लहानपणापासून कानावरती झाले. माझे काका उत्तम गातात व वडील उत्तम मला गातात. अजून एक, मी तुला थांबवतोय, पण जसं तुझ्या घरामध्ये तू वंश परंपरागत माऊलींचा पुजारी आहे, सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुजारी आहे, पण मला हे सगळं अजब रसायन वाटतं, कारण की तुमच्या घरामध्ये राजकारणाची पण एक परंपरा आहे. म्हणजे हे कसं काय, म्हणजे राजकारण पण आहे, अध्यात्म पण आहे, कला क्षेत्रामध्ये पण तुमचा वावर आहे, ज्ञानदानामध्ये पण मला वाटतं तुझी काकी चुलती आई हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात, हे सगळं असं एकाच घरामध्ये देवाने दिलेलं आहे. नक्कीच नक्कीच. पण मला विशेष राजकारण, तुला नाही वाटलं का की राजकारणात प्रवेश करावा, कारण की मला वाटतं आपले काका हे आळंदी नगर परिषदेचे अध्यक्ष होते, म्हणजे हा राजकीय वारसा देखील आहे तुझ्याकडे. हो, तसं का मी तुला हा प्रश्न विचारतोय, कारण की आज तरुण पिढी ही राजकारणाकडे आकृष्ट होते, पण तू राजकारणाकडे न जाता तू कला क्षेत्राकडे आला आणि तिथून तुला यश मिळालंय. हो, काय आहे, आता जवळजवळ आळंदीची नगरपालिका जेव्हा स्थापन झाली, इंग्रजांच्या काळातली नगरपालिका आहे, तेव्हापासून माझ्या पणजोबांपासून, खापर पणजोबांपासून सगळे राजकारणामध्ये कार्यरत होते. तेव्हाचं राजकारण वेगळं होतं आणि राजकारणापेक्षा समाजकारण जास्त होतं, अगदी सेवाभाव जास्त होता. आणि माझ्या काकांपर्यंत, तत्वनिष्ठ राजकारण, तत्वनिष्ठ होतं. माझे काका, माझी काकू नगरसेवक होती, बाबा नगरसेवक होते. पण पुढच्या अनेक लोकांचं आळंदीतलं म्हणणं होतं की पुढच्या पिढीतले पाहिजे, पण माझा पहिल्यापासून आपण एकत्र वाढलो. मला आठवतं की आळंदीची निवडणूक म्हटल्यानंतर तुमच्या एका घराचा पूर्णपणे विचार केला जायचा. पण ते मला समभाव जे मी लहानपणापासून पाहिलं आणि ठरवलं होतं की नाही, आपल्याला या भानगडीत नाही पडायचं. भानगड अशासाठी म्हणतो की आजकाल नाही तो हे राहिलेलं, आणि मला असं वाटतं की मी स्वतः त्यासाठी बनलेलो नाहीये. माझा पिंडच वेगळा. आपण लहानपणापासून कला क्षेत्रात वाढलो, आपण मोठमोठ्या कलाकारांना समोर बसून ऐकलेलं आहे. ते संस्कार आपल्या मध्यातून कुठेतरी ते बीज पेरलं गेलं की नाही, आपल्याला कलाकार व्हायचंय, आणि त्याप्रमाणे आपली गोष्टी आपल्या हातून घडत गेल्या. आपण सेवा करत गेलो, सेवा घडत गेली, आणि त्याचा मार्ग. मला तुझं एक वाक्य फार आवडलं की त्याच्यासाठी मी बनलेलोच नाहीये किंवा ते माझ्याकडून होणं शक्यच नाहीये. हे फार महत्वाचं आहे की आपल्याला काय व्हायचंय हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल झाली पाहिजे. मला आठवतं की मी ज्या वेळेस स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला यायचो, तू पूजा करत असायचा, आणि पूजा करत असताना तू काही ना काहीतरी गुणगुणायचा. जरी गुणगुणत नसला तरी तो श्रोता खूप चांगला होता. मला आठवतं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी तथा पूजनीय अण्णा यांच्यावर तुझी खूप श्रद्धा, आणि तुझ्या मुखातून अभंगवाणी ऐकली की जणू काही पंडित भीमसेन जोशी यांच्याच मुखातून आम्ही अभंग ऐकतोय असं आम्हाला भास व्हायचा. माझी तुला एक विनंती नाही, माझी फरमाईश आहे की एक अभंग तू बोलावा. लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी,
देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. वा. इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. तुझं वास्तव्य इंद्रायणीच्या काठीच आहे. शालेय शिक्षण आळंदीमध्ये झालं. हो, कॉलेजमध्ये पण तू आळंदीतच शिकला. कॉलेजचं शिक्षण हे तुझं आळंदीतच झालं. पण आज तू आळंदीत राहत नाहीयेस. हो. आज तू आळंदीच्या बाहेर आहेस. हे का? मला असं वाटतं की ते माऊलींचीच लीला आहे. घडलो आळंदीमध्ये, जे काही मिळालं आळंदीमध्ये मला, जे मला माऊलींनी दिलं, महाराजांनी दिलं, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी मला बाहेर काढलं असं मला वाटतं. कारण गेले 10-12 वर्ष मी आळंदीच्या बाहेर राहतोय. पण जरी बाहेर राहत असलो तरी आळंदी मनामध्ये, आळंदी आपल्या रक्तामध्ये आहे. आपलं गाव कधी सुटत नाही. आपल्या गावातल्या आठवणी, आपल्या गावाचा ओढा, आपल्या गावाची नाळ कधी तुटत नाही. त्यामुळं जरी बाहेर असलो तरी मनाने मी बऱ्याच वेळेला महाराजांच्या गाभाऱ्यात असतो. मी कुठे कार्यक्रम करताना मी माऊलींच्या समोर बसलेलं किंवा महाराजांच्या समोर बसून गातोय या फीलने मी गात असतो. मला माझ्या डोळ्यासमोर इतकं ते रुळलंय ना, की माझ्या डोळ्यासमोर आपसुक ते चित्र, ते समोर प्रेक्षक असतात, मी प्रेक्षकांकडे बघत असतो, पण मी प्रेक्षकांकडे बघत नसतो, मी माऊलींकडे बघत असतो. असं होतं. जरी आळंदी सुटलं, कारण आता शेवटी काय, आपण म्हणतो की जन्म ठिकाण आपलं असतं आणि एक कार्यक्षेत्र आपण म्हणतो की बाबा कुठं कोणाचं काय घडेल. मला स्वतःला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आळंदी सोडून कुठंतरी राहील. आता ही गंमत ओघाने विषयाला म्हणून सांगतो. मला मुंबईत आयुष्यात कधीच राहायचं नव्हतं. मुंबईच्या नाही, मलाही वाटलं होतं की तू आळंदी सोडशील आणि तुझा प्रवास असा होईल, हे मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. कारण की असा एक काळ होता की आपली मैत्री ही सर्व आळंदीकरांना माहिती होती. म्हणजे आपल्या घरामध्ये अशी चर्चा व्हायची की जर पुरुषोत्तम घरी नसेल तर तो अवधूतच्या इथे असेल, आणि अवधूत घरी नसेल तर तो पुरुषोत्तमच्या इथे असेल. म्हणजे मी इतका आपला सहवास आहे का, मलाही वाटलं नव्हतं की कधी आळंदीच्या बाहेर तू राहशील आणि तुझी एवढी अशी चांगली वाटचाल होईल. तो काहीतरी किस्सा सांग. तर मला मुंबईत काम करायला आवडतं, मला अजूनही. म्हणजे मी अपडाऊन करू शकतो कितीही वेळा, पण राहण्याच्या दृष्टीने मला मुंबईला तेवढं काय मजा वाटली नाही मला. म्हणजे पण गंमत अशी झाली की बायकोच्या नोकरीच्या निमित्ताने मला डोंबिवलीला 4 वर्ष राहावं लागलं. म्हणजे 3 वेळा डोंबिवलीला राहिलो मी आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षामध्ये. 3 टप्प्यामध्ये 3 वेळा. आणि तेव्हा फार मुंबई जवळून अनुभवली. जीवाची मुंबई म्हणतात ना, तशी मी जीवाची मुंबई अनुभवली. की मुंबई काय, मुंबई खूप फास्ट आहे, मुंबई खूप यश देणारी आहे सगळ्या गोष्टीत. पण आपण जे गावामध्ये आणि याच्यामध्ये रमणारी माणसं आहेत, तर तिथं मन लागत. आपण जाऊन येऊन काम येऊन करू शकतो. मी मुंबईत राहिल्यामुळे मला नाटकामध्ये काम करायला मिळालं. व्यावसायिक नाटक पहिलं माझं संपदाताई जोगळेकरांबरोबर, चिसवकार रंगभूमी, त्याच्यामध्ये माझी दुहेरी भूमिका होती. पहिल्या अंकामध्ये मी शाहीर होतो आणि पहिल्या अंकाच्या शेवटापासून नाटक संपेपर्यंत नारद मुनींचं रोल मी करायचो. तर ते नाटक मिळालं. अनेक गाणी, अनेक मित्र तिकडे जोडले गेले. पण शेवटी आपलं गाव ते आपलं गाव, आपला परिसर तो आपला परिसर असतो. म्हणून नशिबाने माझ्या बायकोची बदली पुण्यात झाली, म्हणून मग पुण्यात परत आलो. बायकोमुळे तू मुंबईला गेला आणि बायकोमुळेच परत पुण्यामध्ये आला. हे सगळं चाललंय. हे सगळं खरं तर हे जे क्षेत्र आहे, आता तू चित्रपटांमध्ये गाणी गातो आहेस, हे चित्र म्हणजे मला जेवढं माहिती आहे, खूप स्थिरता ह्या क्षेत्रामध्ये नाहीये. खूप अस्थिरता ह्या क्षेत्रामध्ये आहे. तर ह्या वेळेस जसं आता वहिनी, तुझ्या मंडळी म्हणजे तुझ्या सौभाग्यवती वहिनी ह्या एका बँकेमध्ये काम करतात. तर ह्या सर्व तुझ्या वाटचालीमध्ये तुझ्या कुटुंबाचा तुला किती पाठबळ मिळतं? ह्या खूप मोठं पाठबळ, खूप मोठं. माझ्या आई बाबांचं, माझ्या बायकोचं खूप मोठं पाठबळ. माझी बायको स्वतः उत्तम कलाकार आहे. तिला अभिनयासाठी, गाण्यासाठी अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. पण आयुष्याच्या एका टप्प्यावरती तिने असा निर्णय घेतला की मी नोकरी करेन. हे प्रेम आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण असतो एका ह्याच्यामध्ये, पण प्रॅक्टिकल एक म्हणतो ना आपण, ते तिच्याकडे जास्त आहे तो भाग. मी जरा इमोशनल वाला जास्त माणूस आहे, ती जास्त प्रॅक्टिकल आहे. ती म्हणली की नाही, मी तिला म्हणलं की अरे आपण दोघं मिळून करू, असं करू तसं करू. नाही म्हणली, मला असं पाहिजे की एक फिक्स अमाऊंट, भले काही का असेल, ती महिन्याला या तारखेला माझ्या अकाउंटला आहे. आणि त्याचा प्रत्यय मला लॉकडाऊन मध्ये आला. लॉकडाऊन मध्ये सगळं ठप्प होतं, काहीच नाही. बरं, आपल्या या क्षेत्रामध्ये असलं तर खूप काम, कधी नाही तर मग महिना 2 महिने घरी. तेच बोललो ना, अस्थिरता खूप आहे. अस्थिरता खूप असल्यामुळे मग तिचा तो निर्णय मला तेव्हा पटला की नाही, की महिन्याला
जे काही आहे ते फिक्स. त्यासाठी माझ्यासाठी तिने तिचं करिअर सोडलं. आणि अशा टप्प्यावर सोडलं की त्याला खूप मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटीज होतात. आणि त्याच वेळेला नोकरीची पण ऑपॉर्च्युनिटी आल्या, तिने ते चूज केलं की नाही मी नोकरी करेल. आणि ती खंबीर माझ्या पाठीशी, माझे आई बाबा, माझा संपूर्ण परिवार. कारण काय आहे, परिवाराची साथ असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. ते म्हण जे आहे ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. बरोबर तर माझ्या मागे 2-2, 3-3 स्त्री आहेत. माझी मुलगी पण माझ्या वा पाठीशी. वा 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 वा. म्हणजे आईचा आशीर्वाद आहे, हो तुझ्या पत्नीची तुला साथ आहे आणि मुलीचं प्रेम तुझ्यावर. तुझी मुलगी पण खूप हुशार आहे. हो मी तिला भेटलो, म्हणजे आता तू जसा आळंदीच्या बाहेर राहतोय तसं इतकीशी भेट नाही झालेली, पण जेव्हा ती मठामध्ये आले तेव्हा 2दा-3दा मी तिच्या बरोबर बोललेलो आहे. हो अगदी आई वडिलांचे गुण तिच्यामध्ये उतरलेले आहेत आणि खूप प्रेमळ आहे. हो मला असं विचारायचंय तुला, की तुझी ही वाटचाल आहे, ह्या वाटचालीमध्ये जेवढं आम्ही अवधूतला अनुभवलेलं आहे, तेवढा ते अनुभवत असताना तर अवधूतमध्ये इतके कलागुण लपलेले आहेत. त्यापैकी तू खूप चांगलं लिहितो. हो तू खूप गाणी लिहिलेली आहेस आणि मला वाटतं त्या प्रत्येक गाण्याचा पहिला श्रोता मी असेल. नक्कीच नक्कीच. अगदी म्हणजे हे मला सांगायला आवडेल, जे आता तुझा तुझा माझा हा संवाद ऐकतायत, की हो. तुझ्या प्रत्येक गाण्याचा श्रोता मी पहिला आहे. बरोबर. आणि मला आठवतं की प्रत्येक गाणं तू ऐकवल्यानंतर मी तुझ्या आवाजाचा चाहता आहेच, त्याचप्रमाणे तुझ्या शब्दांचाही चाहता झालो होतो. मी प्रत्येक गाणं झालं, अरे नाही आपला अल्बम करायचा आहे आपल्याला. तर ती गाणी कशी तुझ्या मनामध्ये आली, किंवा ती गाणी तुला का लिहावीशी वाटली? गमतीशीर प्रश्न आहे फार. ते प्रत्येकाच्या आयुष्याचा तो एक टप्पा असतो, माणूस प्रेमात पडतो. माझं प्रेम जरा वेगळ्याच पद्धतीचं होतं. म्हणजे असं एक पोएटिक जास्त हे होतं माझं. म्हणजे आणि प्रेमात पडला तू? हा पडलो ना, प्रेमात पडलो. हा. आणि मग ते त्या वेळेला ते सुचायचं असं असं. हा. आणि मला माहित नाही कसं सुचायचं, माहित नाही काय होतं की हे जे सुचणं असतं ना, मला असं वाटतं की आपण जे ऐकतो भरपूर वेगवेगळं आपण ऐकत असतो. मी लहानपणापासून खूप वेगवेगळे जॉनर्स, वेगवेगळ्या गायकांचं गाणं, संगीत ऐकत आलो आणि ते आपल्या डोक्यात कुठंतरी असतं. बरोबर आहे. आणि मग ते भावनेला आपण जेव्हा त्या अवस्थेला एका पोहोचतो, मग त्या भावनेला वाट मिळून त्याचं काव्य तयार होतं. वा वा. आणि माझ्या बाबतीत असं व्हायचं की तुला माहितीये की गाणं आणि चाल ते दोन्ही बरोबर आहे. मग आपण बरोबर मग आहे. तुझ्या आपल्या रूम मध्ये वरती किंवा मठातल्या वरच्या रूम मध्ये जाऊन आपण ते बऱ्याच तुला वेळेस ऐकायचो. आपल्या पण टू व्हीलर वरून आळंदीला गाडीवर पुण्याला हो जायचो. गाडीवर प्रवासामध्ये हो. चालूच असायचं. तेव्हा ते सतत सतत खूप जास्त आपण पण पण डोळ्यासमोर वेगळं होतं. हो जे शब्द तुझ्या मला नाही, ते माहितीये, ठीक आहे, ती मी काय डेस्टिनी आहे. शेवटी नशीब आहे. मी का तितकासा व्यक्त होणार नाही, पण मला आठवतो तो प्रसंग, हा. की तू शब्द वेगळ्या व्यक्तीसाठी लिहिलेले होते, पण ते शब्द भगवंताला पण हा लागू पडतात. हा काहीतरी किस्सा आपल्या बाबतीत हो, घडला होता. आपण केदार पंडित सरांकडे गेलो होतो. सुप्रसिद्ध हो, हो. तबलावादक आणि संगीतकार, हो, खूप मोठे हो, संगीतकार हो. आहेत. त्यांचं विशेष प्रेम मला मिळालं माऊलींच्या कृपेने. आणि जेव्हा त्यावेळेस अल्बम्सचा जमाना होता, वेगवेगळे अल्बम्स निघायचे आणि काहीतरी करिअर बाबा करायचं, तर मग आपण अल्बम काढूयात. तशी एवढी गाणी आपल्याकडे 30-35 गाणी आहेत. त्यातली 7-8 गाणी घेऊन अल्बम काढायचा. आपण त्यांना भेटायला गेलो आणि मला आठवत आहे, आपण मस्त चहा पाणी नाश्ता पाणी झालं, त्यांना गाणी ऐकवली. ते 2 मिनिटं शांत झाले आणि मस्तपैकी एक शिवी टाकून म्हटले की अरे अवधूत, कसं असतं ना, काही झालं तरी ना, माणूस ज्या बॅकग्राऊंड मधनं आलाय ना, त्याचा प्रभाव तो राहतोच त्याच्यावर. राहतोच. मी असं झालं, म्हणलं काहीतरी चुकलंय, म्हणलं आपलं काय. म्हणलं सर काय, अरे तसं नाही म्हणले, तू जी गाणी लिहिलीत म्हणजे तुला माहितीये का म्हणले, तू जे हे गाणं लिहिलंयस, तू हे प्रेमिकासाठी लिहिलंय, पण हेच गाणं देवासाठी पण लागू होतं. मग त्याला त्यांनी सांगितलं शायरी हकीकी शायरी हबीबी, असं काय काय सांगितलं होतं. आता आणि काय होतं की आपण अल्बमचं आपण बऱ्याच वेळा म्हटलं करायचं, पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकृतीचं एक नशीब असतं आणि त्याची एक वेळ असते. आणि आपण दोघांनी पण तो संकल्प केलाय आता, तर नक्की लवकरात लवकर आपण तेही लोकांच्या समोर आणूयात. नक्कीच आणायचंय. ते अवधूत गांधी आपण तुझ्या निमित्ताने तेही अवधूत गांधी लोकांसमोर येते. तर ती योग्य वेळ आल्यानंतर होईल असं मला वाटतं. आपण त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूयात. आता जी गाणी तू लिहिलेली आहेस स्वतः आणि तू संगीतबद्ध केलेली आहेत, त्याच्यातलं एक गाणं आम्हाला ऐकायचं आहे. अरे बापरे, बरं. ये दूरिया कब होगे कम, कुछ तो बताओ मेरे सनम, क्या बताऊं तुम्हें जानम, सहा न जाए जुदाई का गम, सहा न जाए जुदाई का गम, ये दूरियां कब होगी कम, कुछ तो बताओ
मेरे सनम. वा वा वा. दोस्त माझा मस्त ह्या कार्यक्रमातून वेगळा अवधूत लोकांसमोर जातोय आणि खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारत असताना. हे सगळं आपण आता बोलतोय, जीवनामध्ये तर प्रत्येकाचा स्ट्रगल असतोच. जो तुझ्याही जीवनामध्ये मी पाहिलेला आहे. म्हणजे मी स्वतः, मला खूप आनंद होतोय की जो अवधूत सोबत आम्ही फिरायचो, तोच अवधूत आज ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून मी फिरत असतो. विशेषत्वाने ह्या 2 वर्षामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने मी जिथे जिथे कार्यक्रमाला गेलो, तिथे तिथे गेल्यानंतर मला दुसरी कोणतीच शिवरायांवरची गाणी ऐकायला भेटली नाही. फक्त तूच गायलेली गाणी, हो. शिवाष्टकामधलीच गाणी मला ऐकायला भेटली. आणि ते ऐकत असताना कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मला सांगायला खूप अभिमान वाटतो की अरे, हे जे तुम्ही अगोदर गाणं लावलं होतं ते माझ्या मित्राने गायलेलं आहे. पण हे सगळं होत असताना तुझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचे काही क्षण आलेले आहेत आणि खूप दुःखाचे काही क्षण आलेले आहेत. तर एखादा आनंदाचा क्षण. आनंदाचे खूप खूप क्षण आहेत माझ्या आयुष्यातला. आपण म्हणतो ना की सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा. 2002 साली किशोरीताई आमोणकर आळंदीला आल्या होत्या. वा. आणि आता ही गमतीशीर कथा आहे सगळी. आळंदीला आपल्या फार मोठे वेदांतचार्य वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे गुरुजी राहतात आळंदीमध्ये. त्यांचा मुलगा अद्वैत, हो. तो पण आपला बालमित्र. आणि तो आणि मी फार भयंकर खोड करत सगळ्या आळंदीमध्ये प्रसिद्ध होतं की हे उद्योगी लोक आहेत. तर त्यावेळेस लँडलाईन फोन होते आणि अद्वैतचा फोन आला. कार्तिकी यात्रा सुरू झाली होती आळंदीची आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असताना ते कार्तिकीची वारी करायचे आणि मग आळंदीच्या समाधी सोहळ्याच्या अष्टमीला परत यायचे, सप्तमी अष्टमीला आळंदीला. तर त्या महाराजांच्या समाधीनंतर महाराजांच्या पादुका जातात. आता पादुका घरी परत आल्या होत्या आणि घरामध्ये आमच्या एक नियम होता की महाराजांची सेवा, जे काही दिवसभराचा उपचार आणि जो काही क्रम आहे सगळा, जी काही सेवा आहे त्याला प्रथम प्राधान्य, प्रायोरिटी ते, बाकी तुमचं सगळं नंतर. मग अगदी कोणी फार मोठी व्यक्ती जरी भेटायला आली किंवा कोणीही आलं आणि इकडं महाराजांची सेवेची वेळ, तर पहिले सेवा करायची, मग त्या व्यक्तीचं भेटणं बाकी सगळं. आणि घरी फोन आला अद्वैतचा, माझ्या काकूनी फोन घेतला. अद्वैत म्हणल्यानंतर पहिले हा काय रे, अरे काकू त्या अवधूत आहे का, कशाला पाहिजे अवधूत, म्हणजे किशोरीताई आमोणकर आल्यात. काय अवधूत बिवधूत आहे, काम चालू त्याचं तिकडं, नैवेद्य चालू आहे, महाराजांची पूजा चालू आहे म्हणलं. कोण किशोरी आमोणकर वगैरे असं तसं वगैरे. काकू तिला बोलली, फोन ठेवून दिला. मी आल्यानंतर मला काकू म्हणली त्या अद्वैतचा फोन आला होता आणि ते कोण किशोरी आमोणकर आल्यात आणि तुला तिकडं बोलत होता. मी सांगितलं इथं महाराजांची पूजा चालू आहे. अगं म्हणलं तुला माहितीत का कोण आहेत त्या कोणी असतील, इथलं महाराजांची सेवा पहिले. मी म्हणलं आता काय बोलणार. मी महाराजांनाच प्रार्थना केली, म्हटलं अद्वैतला अशी बुद्धी द्या की त्यांना घेऊन तो मठात येईल. आणि महाराजांचं नैवेद्याचं ताट वाढून मी गाभाऱ्यापाशी आलो आणि त्या समोर उभ्या होत्या. वा वा. आणि मग त्यांचं दर्शन वगैरे सध्या म्हणजे ऐकताना माझ्या अंगावर आता शहार आला. आणि मग त्यांना घरी वरती मठातच घर असतं, घरात नेलं, महाराजांच्या पादुकांचं दर्शन वगैरे घेतलं. माझे काका सुरेश गांधी काकांनी त्यांना सगळी माहिती दिली. त्यांच्या आई मठात येऊन अनेक वेळा सेवा करून. पूर्वीच्या काळी सगळे मोठमोठे कलाकार आळंदीला हजेरी लावायला यायचे. माऊलींच्या मंदिरात झाल्यानंतर मठात, असं तर एक ठरलेलं होतं. किशोरी त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं की हो मला आई म्हणली होती की एकदा इथं हजेरी लाव, पण बघू कधी योग, असं ते बोलणार. आणि माझ्याकडे बघितलं, म्हणलं तू काय करतोस. म्हणलं काय नाही, मी गातो म्हणलं, मी काही शिकलेलो नाही आणि मला फार काही येत नाही. मग हसल्या, म्हणल्या फार चांगली गोष्ट आहे, म्हणले काहीतरी ऐकव. आणि मग मी पुण्यातले एक सुप्रसिद्ध कवित रमेश गोविंद वैद्य, त्यांची एक सुंदर रचना होती, तुझे नाम हाचे आमुचा वेदांत, कधी हा आकांत ऐकशीला. त्याची चाल आपली. आता म्हणलं मगाशी जो विषय झाला की प्रभाव, तर भीमसेनजींचा प्रचंड प्रभाव, त्यामुळे त्याची चाल त्या पद्धतीने ती झाली होती. त्या पाठीशी बसल्या, समोर महाराजांच्या समोर गाभाऱ्यासमोर बसून ती चाल, ते अभंग त्यांना ऐकवला. आणि त्यांनी पाठीवर हात ठेवून थाप दिली आणि 500 रुपये मला बक्षीस दिले. ते 500 रुपये माझ्याकडे आजही आहेत, मी ते हे करून ठेवलेले. तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदाचा प्रसंग, प्रचंड आनंदाचा प्रसंग. स्वामींची तुझ्या प्रत्येक वेळेस बोलण्यातून, जेव्हा जेव्हा आपण भेटतो, जेव्हा जेव्हा आपण गप्पा मारतो, त्यावेळेस तुझ्या तोंडातून हा शब्द किंवा हे वाक्य येतच की सगळी स्वामींची कृपा आहे. नक्कीच स्वामींची कृपा. आणि त्या आम्ही पाहतोय की तुझ्यावर पूर्ण स्वामींची कृपा आहे. माऊलींची पुजारी म्हणून तुम्ही सेवा करताय, स्वामींची पुजारी म्हणून तुम्ही सेवा करताय. आता तू वारीचा उल्लेख केला की सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची परंपरा आहे वारीची. आणि आता ह्या वर्षी मी पाहिलं सोशल मीडियाला ट्रेंडिंगला तुझं एक वारीवरचं गाणं होतं. तर ते गाणं ऐकायला आम्हाला आवडेल. गाण्याविषयी सांगतो आधी. आपले देहूकर मंडळी सगळे
फेसबुक दिंडी चालू केली. हो, स्वप्नील. स्वप्नील मोरे आणि सगळी हा, टीम हा, हा. पूर्ण. तर आता त्याचं नाव बदललं, व्हर्च्युअल दिंडी म्हणून त्यांनी हे केलं, की दिंडी ही फक्त एकाच ह्याच्यापुरती मर्यादित न राहता आयटीतली लोक सुद्धा आता आयटी सेक्टर मधली आणि मोठमोठ्या ह्याच्यातली मुलं, तरुण मुलं जास्तीत जास्त दिंडीमध्ये वारीमध्ये सहभागी होत आहेत. आणि ज्यांना प्रत्यक्ष, तुम्ही अनेक वर्ष तू वारी करतो, तुझं प्रत्यक्ष सहभागात माहितीच आहे तुला जास्त ते. तर अनेक लोकांना घरी बसल्या व्हर्च्युअल त्या पद्धतीने त्याच्यात सहभाग घेता यावा म्हणून ते व्हर्च्युअल दिंडीची त्यांनी संकल्पना केली. आणि त्याचं गाणी अनेक त्यांनी दरवर्षी एक गाणं थीम सॉन्ग त्यांनी थीम पण त्याच्या निमित्ताने घेतली होती. खूप चांगला विचार आणि खरोखर हे समाजाने घेण्यासारखं आहे, की फक्त अध्यात्म केवळ एकाच ह्याच्यापुरतं मर्यादित न राहता समाजाच्या हिताच्या दृष्टीने पण आपण काय करू शकतो, बरोबर. हा एक वेगळा विचार त्यांनी दिला. तर ह्या सगळ्या टीमने मग त्यांनी गाणं करायचं ठरवलं. क्षितिज पटवर्धन सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार पण, आता हिंदीमध्ये पण लिहितात क्षितिजी, त्यांनी ते गाणं लिहिलं. आणि आनंद ओक नाशिकचे संगीतकार आहेत, त्यांनी त्याचं संगीत दिलं. मला खरंच माझं भाग्य की चांगली चांगली गाणी महाराजांच्या माऊलींच्या कृपेने गायला मिळाली. खरंच मी आता पाहतोय ना, एवढ्या 3-4 वर्षामध्ये हो. तुझी जी गाणी आलेली आहेत ती खूप यशस्वी झालेली आहेत. आणि त्याचे शब्द फार सुंदर आणि चाल पण तेवढीच भावपूर्ण आहे. मला स्वतःला, मी स्वतःच कितीतरी लॉकडाऊनचा जो एक आपल्या आयुष्यातला एक मोठा टप्पा होता आणि जो कधीही विसरता येणार नाही कोणालाच. प्रत्येकाच्या दृष्टीने लॉकडाऊन वेगवेगळं हे होतं. तर त्याच्यावरती आधारित की कसं वारी झाली, कशा पद्धतीने, तर त्या अनुषंगाने ते गीत होतं. ते मी तुला गाणं का ऐकायचंय आम्हाला, कारण की सोशल मीडियाचा ट्रेंड आहे आणि सोशल मीडियावर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ह्याच्यावर त्या तुझ्या गाण्यावर इतक्या रील्स बनल्या होत्या त्या 18-20 दिवसामध्ये, की प्रत्येकाच्या रील्सवर फक्त अवधूतचाच आवाज होता. तर ते गाणं आहे. डोळ्यातून चंद्रभागा कधी अटायची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता अटायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही, वारी चुकायची नाही. वा वा, खूपच छान. अवधूत, तो अभिनय खूप सुंदर करतो. म्हणजे कसं कृपा तुझ्यावर पूर्णपणे, आणि म्हणजे मी तर कृपेला मानणार आहे. म्हणजे आपलं खूप वेळेस असं होतं की आपले प्रयत्न किती आहेत हे आपल्याला माहिती नाहीये, पण आपल्यावर कृपा, आपल्या सद्गुरूंची कृपा आपल्यावर 100% आहे. म्हणजे त्याच्यात काय निर्विवाद सत्य आहे की काय, त्याच्यात वादच नाही, इतकी कृपा आहे. हे सगळं तू माझ्याजवळ बोलायचा की अरे मला गाणं गायचंय, मला अभिनय पण करायचा आहे, मला कीर्तन पण करायचंय. कीर्तनावर आपण नंतर बोलूच. पण आता मला माहितीये की MX प्लेअरवर तू साईबाबांची मालिका लागत होती. पहिलं तर तू सांगितलं की एका नाटकामध्ये तू भूमिका केली, त्यानंतर ह्या वेब सिरीज मध्ये तू भूमिका केली. तो तुझ्या जीवनामध्ये म्हणजे वेब सिरीज मध्ये असेल किंवा मालिकांमध्ये असेल किंवा चित्रपटामध्ये असेल, हे म्हणजे तुला कोणी हेरलं की बाबा हा उत्तम अभिनय करू शकतो? ही जी वेबसिरीज होती सबका साई वेबसिरीज होती. अजित भैरवकर त्याचे डिरेक्टर होते. त्यांनी ते स्वतःच ते संकल्पना सगळी त्यांची होती. आणि त्यांनी गजर हा सिनेमा आठवत असेल, चिन्मय दादाचा, चिन्मय मांडलेकरांचा, वारीवरचाच तो सिनेमा होता. त्यावेळेस आमची ओळख झालेली. आणि मग मी डोंबिवलीत, आता हे मुंबईतला हा प्रसाद आहे मला डोंबिवलीला शिफ्ट झाल्याचा, तर संपर्कात असायचो मध्ये आधी वगैरे, अवधूत काय करतोय वगैरे वगैरे. त्यांना माहिती होती आपली परंपरा वगैरे सगळं. माझं गाणं आणि नाटकाचं पण एका प्रयोगाला अजितदादा आला होता मला वाटतं. आणि मी फोन केला अजितदादा, म्हटलं मला काम करायचं, मला शिकायचं, काही असेल तर सांगा. आणि मग एक दिवस अचानक फोन आला की अंधेरीला ये, लुक टेस्ट आहे आणि तुझं पारंपरिक पोशाख वगैरे घेऊन ये सगळं. साईबाबांवरची वेबसिरीज अनेक, तिथं माझं पहिलंच ते सगळं वातावरण, काही नावाजलेले चेहरे होते, काही नौखे होते माझ्यासारखे. एका रूम मध्ये सगळं ते चाललं, लुक टेस्ट चाललेल्या वगैरे वगैरे सगळं. मग गेलो आणि आता आपल्याला काय, आपण संप्रदायातले असल्यामुळे फेटा आपल्याला बांधता येतो, समोर आरसा असो किंवा नसो. मग तिथे गेल्यानंतर मी त्यांनी विचारलं आप क्या क्या लाए हो, मैं ऐसा कॉस्ट्युम, कॉस्ट्युम आपको अपना ही ये करना. मग ठीक आहे, 2 मिनिटात तयार झालो मी. आणि त्या अमिता मॅडम होत्या, ते म्हणले यार सगळे जर येणारे ऑडिशनला येणारे सगळे जर असे जर मिळाले आपल्याला तर किती आपला वेळ वाचेल. मग तेव्हा ते झालं की नाही, हे आधी काही जणांचं होतं की बाबा कसं याला अभिनयाचं, एवढं कॅमेरा समोर अभिनय वेगळी गोष्ट आहे ना. पण अजितदादाचा विश्वास होता माझ्यावरती की नाही हा करणार. म्हणजे त्याप्रमाणे मग ते सुरू झालं. आणि मला अतिशय आनंद वाटतो सांगायला की मला भूमिका पण संत कवी दासगणू महाराजांची मिळाली.
हे काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे. मग चित्रपटामध्ये म्हणजे वेब असेल. सिरीज मध्ये संत कवी दासगुण महाराजांची तू भूमिका केली हा. आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांवर जी मालिका हो प्रसारित झाली, हो मला वाटतं दिग्पाल लांजेकरांचीच हो, आणि निर्मिती चिन्मय होती. मांडलेकर, हो. हा, ती त्या मालिकेमध्ये देखील तू संत नामदेव महाराजांची भूमिका केलेली आहे. हो. ते किती एपिसोड केलेस तू? माझे एपिसोड तसं कमी झाले. माझे एक 50-60 एपिसोड झाले असतील पण माझे. पहा ना, स्वामींनी तुझ्या आयुष्यात अशी माणसं आणली की तुझ्यातल्या कलागुणांना त्यांच्यामुळे वाव मिळाला. नक्कीच नक्कीच. म्हणजे हे खूप तुम्ही प्रयत्न करत राहिले आणि मला असं वाटतं की तुमची श्रद्धा त्या अधिष्ठानावर असेल तर आपल्या मनात जे जे येतं ते सत्य संकल्पाचा दाता दाता नारायण, हा अनुभव तू तुझ्या जीवनामध्ये 100% घेत आहे. 100%. हे तर मी कायम बोलत असतो. अगदी. आणि खरं सांगतो की, आणि कसं असतं ना, की मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीचं आपला एक विचार सरणी आपली जी होते ना, तशा पद्धतीच्या लोकांना आपण अट्रॅक्ट करतो. अगदी. आणि त्या पद्धतीने माझं भाग्य की दिग्पाल सरांसारखं, दिग्पाल लांजेकर असेल, देवदत्त मनीषा पाहिजे, युवा संगीतकार, केदार दिवेकर माझा मित्र, अजून असे बरेच संगीतकार चांगले चांगले, मला खूप चांगलं काम करायला मिळालं. आणि ह्या मालिकेच्या निमित्ताने तर म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली करायचं ठरलं, दिग्पालने बोलवलं ऑफिसला मला. मी आणि नितीन वाघ ज्यांनी संवाद लेखन केलं आणि सोपान काकांची पण भूमिका केली. आम्हाला दोघांना बोललो. दिग्पाल मला म्हणलं, मला पुढचे तुझे 3-4 महिने पाहिजेत, घरी सांगून टाका. म्हणलं आपण असं असं, म्हणलं काय करायचंय, आपण मालिका करतोय माऊलींवरती, सोनी मराठीवरती. आणि मग आमचं ऑफिसला रोज बसून तयार करणं, कशा संशोधन करणं, त्या निमित्ताने माझा बराचसा अभ्यास झाला. आणि मग जसं सुरू झाली मालिका, शूटिंग चालू झालं, अनंत अडचणी, प्रत्येक कामामध्ये अडचणी तर येतातच. आपण त्यांनी माऊलींनी एवढं भोगलं तर आपल्याला थोडं तरी भोगायला पाहिजेत ना. पण त्यातून पार करणारे तेच. अनेक वेळा सेटवर ठरायचं की अरे ह्याच्यात इथं अभंग पाहिजे. आम्ही सगळं ग्रंथ भांडार तिथं इंडी स्टुडिओला सुरुवातीचं शूटिंग झालं तिथे नेऊन ठेवलं होतं. मी माऊलींना प्रार्थना, माझा काही फार मोठा अभ्यास किंवा सगळ्या अभंग गाथा पाठ आहे असं काही नाही. मी प्रार्थना करायचो ना, गाथा उघडायचं, समोर अभंग मिळायचं. असं खूप वेळा झालेलं आहे. हे कृपेचं, जसं म्हटलं ना, 100% कृपा. आणि नामदेव महाराजांची भूमिका करताना सुद्धा खूप डिरेक्टर अवधूत पुरोहित, त्यावेळेस डिरेक्टर माझा मित्रच होतो, पण नंतरचे सुद्धा डिरेक्टर सगळ्यांनी खूप, कलाकारांनी पण सगळ्यांनी खूप सपोर्ट केला, सांभाळून घेतलं. आम्ही सेटवरच अभंग निवडायचो, सेटवरच चाल करून तिथे लाईव्ह पण केलं. सबका साईमध्ये सुद्धा वेबसिरीजमध्ये आम्ही लाईव्ह दासगुण महाराजांचं पद आहे, साई रेहम नजर करणं, ते पण लाईव्ह आम्ही केलेलं होतं. हे, आणि खरं सांगायचं तर हे करायला खूप भाग्य लागतं. नाही नाही, मला म्हणजे मी तुला सुरुवातीला आपण बोललो की ज्या क्षेत्रामध्ये तू आहेस त्याच्यामध्ये अस्थिरता खूप आहे. आणि व्यासपीठ मिळवण्यासाठी एखाद्या चित्रपटामध्ये गाण्याची संधी मिळावी किंवा एखाद्या चित्रपटामध्ये अगदी कोरस करण्याची संधी मिळावी म्हणून पण किती आज प्रयत्न करणारी मुलं मला, मी जेव्हा फिरतो तेव्हा मला कळतात, खूप स्ट्रगल करतात. तूही तो स्ट्रगल केलाय, मला माहिती आहे तू स्ट्रगल केलेला आहेस. आणि त्या स्ट्रगल करत असताना एक आध्यात्मिक अधिष्ठान सोबत असावं लागतं जे तुझ्या सोबत आहे, म्हणून हे यश तुला मिळतंय असं मला वाटतं. मालिकेचा विषय निघाला तर मध्यंतरी एक खूप गाजलेली मालिका, तर त्या मालिकेचं शीर्षक गीतही तूच गायलेलं होतं, देव माणूस नावाची. तर ते शीर्षक गीत आम्हाला ऐकायचं. नक्कीच. आला एकला गेला एकला, आला एकला गेला एकला, माती मंदी बांधला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया बेडी, मातीचे पाया बेडी, मातीची चगा, मातीची चगा, मातीची चगा. वा, ते देव माणूस त्या मालिकेचं टायटल सॉन्ग, म्हणजे पुढे त्या मालिकेमध्ये काय आहे ह्याही पेक्षा तुझा आवाज ऐकल्यानंतरच तिथं एक अर्धा पाऊण तास तिथे बसून राहायचं. नाही, नक्कीच याचं श्रेय जातं रोहित दादाला, संगीतकार रोहित नागभिडे. वा वा. त्यांचाही माझा असा संपर्क असायचा, अजूनही मधनातनं फोन असतो, दादा काय काम असेल तर सांगा. काम मागायला मी लाजत नाही, नाहीच लाजलं पाहिजे. आणि मग एक दिवस फोन आला मला, मी डोंबिवलीला, तेव्हा डोंबिवलीलाच होतो,
की म्हणजे डोंबिवलीला तुला बऱ्यापैकी चांगल्या संधी हा. मिळाल्या मला. म्हणजे स्वामी जिथे जिथे तुला घेऊन जात आहेत तिथे ते तुला काही ना काहीतरी कारणामुळेच घेऊन जातात. कारणामुळेच घेऊन जातात हा. नक्कीच. मग मला फोन आला की जरा नाही, मी फोन केला, दादा काय काम हम्म. असेल सांगा. मग 2-3 दिवसांनी फोन आला की मला मी एक तुला धून पाठवतो, काहीतरी गाऊन पाठव. मग त्यांनी जी धून पाठवली त्याच्यावरती आपला संप्रदायातला भजनी मालिकेतला जोगी मी गाऊन पाठवला. हम्म. मग तो आवाज त्यांनी पुढे ऐकवलं त्यांना. मला काहीच माहित नव्हतं काय काय नाही. पुढं आवाज ऐकवला, आवडलं त्यांना. मग त्यांनी सांगितलं की आता मी तुला हे पाठवतो, धून पाठवतो, ती ती गुणगुणून पाठव. मग ते झालं सगळं, असं 2-3 हे झालं. आणि मग रोहित दादा म्हणलं की तुला पुण्याला यायला जमेल का? म्हणून त्यावेळेस काहीतरी अडचण होते की पुण्याला यायला जमणार नव्हतं. आणि मालिका एक 5-6 दिवसात मालिका चालू होणार होती, त्यामुळे त्यांना ते ताबडतोब लागणार होतं गाणं. मग असं ठरलं की मग रोहित दादा म्हणला की मी तुला ट्रॅक पाठवतो, तिथे जवळपास स्टुडिओ असेल. मग कल्याणमध्ये माझ्या मित्राचा मयुरेश केळकर म्हणून मित्र आहे संगीतकार, त्याच्या स्टुडिओला मी गेलो. आणि मग मयुरेश दादा तो पण उत्तम संगीतकार, मग त्यांनी आम्ही त्याचं रेकॉर्ड केलं तिथे. आणि जेव्हा सगळं झाल्यानंतर फायनल ते ओके झाल्यानंतर मला रोहित दादाने सांगितलं की हे झी वरच्या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे. आणि अनएक्सपेक्टेडली हिट झालं ते. लहान मुलांना काय आहे की बऱ्याचशा गोष्टी असतात ना, कला साध्या जेवढ्या असतात ना, सिम्प्लिसिटी ज्या गाण्यांमध्ये की पटकन ते डोक्यात आणि मनात हे होतं. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे ते जास्त लोकांना आवडलं. त्यातले शब्द छान, जे काय सांगायचे अर्थपूर्ण शब्द, अर्थपूर्ण 4 ओळीत सांगून टाकू. खूप अर्थ. शेवटी आपण एकटे येणार, एकटे जाणार, जे काय आहे इथलं बांधलेलं इथंच राहणार सगळं. आणि आपण त्याच्यात गुंतत जातो की माझं माझं माझं. शेवटी काय नाही, मातीचे पायावेडी मातीची जगा. खूप मस्त वाटतंय तुझ्याशी गप्पा मारताना. तुझा एक कार्यक्रम आहे भक्ती शक्ती संगम नावाचा. तर मी 2-3 कार्यक्रमाला तुझ्या उपस्थित होतो. त्यावेळेस तो कार्यक्रम ऐकताना तरुणांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद असतो ना, तो वाखाणण्याजोगा असतो. तर तुला काय वाटतं, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक सत्पुरुष झाले, तर आत्ताची ही पिढी जी आहे ही भक्तीकडे जास्त आहे का शक्तीकडे जास्त आहे, का भक्ती शक्तीचा संगम आहे? मला वाटतं की तो एक बॅलन्स व्हायला लागलेला आहे. कारण गरज दोन्हीची आहे. काळ जो आहे आजचा, गरज दोन्हीची आहे. भक्तीच्या अधिष्ठानावरती शक्ती अर्जित करणं ही काळाची गरज आहे. आपली परंपरा, आपले पूर्वजांनी दिलेले आपल्याला संस्कार, हे जे स्वराज्य आपण आज भोगतोय त्याच्यामागे ज्यांनी बलिदान केलंय त्यांचं बलिदान, ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि तरुण पिढी पुढे जाते. मग अशी तू मग एक सांगितलंस की तुकाराम महाराजांचा अभंग जो हेची वेळ द्यावा नका, अनेकांची डायलर टोन रिंगटोन, तर हे या निमित्ताने अभंगाकडे पण मुलं वळायला लागली. बऱ्याच जणांनी गाथा हे करून, कारण ह्याच्यामध्ये जे जीवनाचं सार, तू आता कीर्तन मला आठवतं हेची वेळ देवा, म्हणजे त्यावेळेस टिकटॉक होतं, टिकटॉक. तर हेची वेळ देवा माझ्या कीर्तनाचे पावली धरली होती मी. आणि माझा एक मित्र आहे, म्हणजे माझा शिष्य आहे तो, आमच्या परंपरेशी जोडला गेलेला आहे आपल्या, हरीश विक्रम. तर तो माझ्यासोबत त्या पावल्यांमध्ये नाचला. ते वडाळ्याला झालेलं कीर्तन होतं आणि त्याच्यामध्ये त्याने ते तुझं बॅकग्राऊंडला ते गाणं लावलं. मला वाटतं ते जवळजवळ 2-3 मिलियन लोकांनी पाहिलं, म्हणजे जबरदस्त. आणि त्याच्यावर पण भरपूर रील झाले त्यावेळेस. म्हणजे तू जसं बोलतो की आत्ताची पिढी ही हा स्वर असेल, हा शब्द असेल, ह्या गोष्टींकडे आकृष्ट होतीये, येते आणि पाहतीये. कारण की आत्ताच्या पिढीला स्ट्रेसलेस व्हायचंय, आणि स्ट्रेसलेस होत असताना तिला भक्ती पण पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती पण पाहिजे. कारण की परिस्थिती तशी आहे. जर आज आपण समाजामध्ये फिरत असलो तर खूप अशा गोष्टी आहेत की आपल्या बहिणी असतील किंवा आपल्या घरातल्या स्त्रिया असतील, यांच्यावर देखील नकळतपणे अत्याचार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ह्या अत्याचाराला कुठेतरी सामोरं ती शक्ती निर्माण होण्यासाठी छत्रपतींना आदर्श मुलं ठेवतायत. आणि ज्ञानोबा तुकोबारायांची भक्ती असेल किंवा स्वामी समर्थांची भक्ती असेल, ही करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये तुझे शब्द, तुझ्या मुखातून निघालेली गाणी, तुझा आवाज, ह्याला खूप मुलांना प्रोत्साहित करतोय. समाजामध्ये वावरत असताना हे मला चित्र दिसतंय. जसं मागाशी मी बोलत असताना तुझ्या जीवनातला आनंदाचा क्षण होता की किशोरीताई त्यांचं तुला अचानक दर्शन स्वामींच्या मठामध्ये झालं. तसं जीवनामध्ये खूप आनंदाचे क्षण आहेत, ते आपल्याला इतक्या कमी वेळामध्ये सांगता येणार नाही.
पण जसा आनंदाचा क्षण आहे तसं तुझ्या जीवनामध्ये एखादा दुःखाचा क्षण आहे का, की जो जो तुझ्या मनाची ती सल आहे? दुःखाचे पुष्कळ आहेत, पण म्हणजे आपण म्हणतो ना की जसा आनंद अचानक मिळतो तसं दुःख हे अचानक येतं, पण दोन्हीचा स्वीकार करूनच, हेच तर जीवन आहे. दोन्हीचा स्वीकार करून पुढे जायला पाहिजे. दुःखाचे पण अनेक आहेत, पण आता रिसेंटली गेल्या 4-5 वर्षात घडलेलं म्हणजे माझे सासरे, ते त्यांचा हनुमान जयंतीला वाढदिवस, आणि ते तिथीने वाढदिवस साजरा करायचा आहे, आणि तारखेने वगैरे त्यांना केक कापणं वगैरे असले प्रकार, त्यांना औक्षण करणं आपल्या प्रॉपर आपल्या पारंपरिक पद्धतीने सगळं त्यांना आवडायचं. आणि ते विवेकानंदांवरती, स्वामी विवेकानंदांवरती व्याख्यान करण्याचा संकल्प केला होता त्यांनी सार्थशतीच्या निमित्ताने. तर त्यांनी 350च्या वरती व्याख्यानं त्यांनी शाळांमध्ये जाऊन केलेली होती. अतिशय निगर्वी, साधा, सिंपल, म्हणजे काय निर्व्यसनी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा ओंकारेश्वरला नाटकाचा प्रयोग होता, तो करून आम्ही परत आलो, आणि आल्यानंतर तिथीने वाढदिवस साजरा करायचं ठरलं. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांचा तिथीने वाढदिवस, त्याच दिवशी त्यांचं अस्थि विसर्जन करायला लागलं. बापरे. अचानक मी घरात होतो, त्यांना रात्री त्रास होत होता, पाठ दुखते. मला असं वाटतं की यार, कोणाचं न ऐकता पण त्याच वेळेस त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो असतो तर काहीतरी कळलं असतं. पण तेव्हा पाठ दुखते म्हटलं तर आपण माणूस म्हणतो की काहीतरी जड उचललं गेलं याच्याकडून. पण पहाटे सकाळी त्यांना उलटी झाल्यानंतर मग हॉस्पिटलला घेऊन गेलो. मग तेव्हा जे काही सगळं डॉक्टरांनी सांगितली कंडिशन, असे प्रयत्न केले, पण शेवटी संध्याकाळी ते तो एक भयंकर धक्का होता माझ्या सगळ्या. कारण त्यांच्या कुटुंबावर, त्यांना 3 मुले, माझी बायको सगळ्यात मोठी आणि मी मोठा जावे, तेव्हा धाकट्या अगदी लहान बहिणीसारख्या, म्हणजे लहानपणापासून त्यांना बघितलेलं, सांभाळलेलं. आणि माझं कसं लव्ह मॅरेज असल्यामुळं लग्नाच्या आधी त्यांच्या घरी राहणं अगदी मला सुद्धा खूप हे मानायचे ते. आणि मला त्यांची पण खूप साथ होती, मार्गदर्शन होतं. ते असं अचानक एकदम झाल्यामुळं ते सावरायला बरेच आपला असणार माणूस आपल्याला सोडून जेव्हा जातं, आणि डोळ्यासमोर जर तेव्हा ते घडतं ना, की ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस करायचा त्या दिवशी त्यांचे अस्थि विसर्जन करायला लागतं. बरोबर आहे, सहल असते. पण तेवढी काय, काळापुढं कोणाचं चालत नाही. आपण नेहमी सांगतो की काळाच्या इतका मोठा दुसरं कोणी नाही. शेवटी ते स्वीकारून पुढे जाणं, त्याला काही इलाज नाही. छान आहेत. शेवटी जीवन ह्यालाच म्हणतात. पण खूप छान वाटतंय तुझ्यावर गप्पा मारत असताना. काही मी प्रश्न तुला विचारतो. मला एका वाक्यात उत्तर तुझ्याकडून अपेक्षित आहे. रॅपिड फायर म्हणजे हो, रॅपिड फायर त्याला. जसं की, पण रॅपिड फायरच्या अगोदर मला तुझं अजून एक खूप गाजलेलं गाणं आहे, युगत मांडली, तर ते ऐकायचंय. नक्कीच. मी मगाशी म्हटलं तसं गाणं सादर करणारी दिग्पालचं एक अट्टहास हा आहे की आपल्या लोककला परंपरा आता हा लोकांपर्यंत याव्यात. युगत मांडली हे भारूड आहे. बरं. हा, भारूड आहे. हा, भारुडावरती. म्हणजे ते भारूड एकनाथ महाराजांचं? नाही, दिग्पालने स्वतः लिहिलेलं आहे. म्हणजे शिवराज अष्टकामध्ये जगद्गुरु तुकोबारांचा अभंग सोडला तर बाकी जी काही सगळी गाणी आहेत ते दिग्पाल स्वतः लिहितो. वा वा. शिवबाराचं गाणं माझ्या समोर 1.5 मिनिटात लिहिलेलं गाणं आहे. वा वा. आणि 1 तासात तयार झालेलं गाणं शिवबाराचं. देवदत्त आम्ही बसलेलो होतो आणि आपण असं फाईट सिक्वेन्सला गाणं करूयात, असं एक आमचं हे होतं. आणि दिग्पाल आधी म्हणला की कसं काय करायला नको. आणि नंतर मग आम्ही मागं लागलो. मग दिग्पाल म्हटला चला करूयात. आणि काय पाहिजे, कसं पाहिजे, अशा पद्धतीने चला वही पेन घेतला, लिहिलं, घ्या म्हटलं करा. आणि मग ते गाणं तयार झालं. तसं युगत मांडली पण दिग्पालने भारुडाचा, त्याचा संगीताचा त्याला खूप चांगली जाण आहे, लोकसंगीताची असेल याची असेल तर. हे अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. आणि मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा, वा 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 वा, क्या बात आहे. आता सुभेदार चित्रपट आलेला आहे. सुभेदार चित्रपटातलं पण एक गाणं खूप प्रसिद्ध आहे. हो, ते गाणं मावळ जागा झालं. मावळ. नक्कीच. मावळ जाग झालं र, तांबड फुटलं भगवजी. हा,
गुलामी अंधार फिट सूर्य शिवबा उगवजी मावळच्या मातीला जाग ही आली तुमच्या पायी धरणी पावन झाली सह्याद्रीला आज येती या जाग दख्खनचा गर्व हे शिवाजी राज सोन्याच्या फाळान शेतीची लेणी कोरून काढी ह्यो मराठा मानी आधार जयांचा मानी बळीराज दख्खनचा गर्व हे शिवाजी राज शिवबार राजर मावळचा धनी शिवबा राज मर्दानी बिरोबा खंडोबा ज्योतिबा जो म्हणी शिवबा तैसा मर्दानी शिवबार राजर मावळचा धनी शिवबा राज मर्दानी बिरोबा खंडोबा ज्योतिबा जो म्हणी शिवबा तैसा मर्दानी. वा 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 वा, क्या बात आहे. ऐकतच राहावं असं वाटतंय आणि एक स्फूर्ती जागृत होते. तुझा आवाज आणि छत्रपतींचं गुणगौरव हे ऐकल्यानंतर नक्कीच. स्फूर्ती. आपण आपल्या गप्पांना खरं तर ह्या गप्पा चालूच राहाव्यात अशी इच्छा आहे. मला पण असंच वाटतं. वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा. त्यामुळे शेवटचे एक 2-3 प्रश्न तुला. त्याचं उत्तर एका वाक्यात मला अपेक्षित आहे तुझ्याकडून बर आणि ते तू देशील. आणि अगदी मनापासून जे असेल ते नक्कीच नक्कीच ते उत्तर तू द्यायचं. हो. पहिला प्रश्न, आळंदी राहिला तुला आळंदीला आवडेल का पुण्याला? आळंदी. आळंदीला. राजकारण का कला? अर्थात कला. सर्वात जास्त प्रेम आईवर का पत्नीवर? अवघड प्रश्न आहे. तिघींवर. आई त्याच्यात असं हे नाही करू शकत. आईचं प्रेम वेगळं असतं, बायकोचं प्रेम वेगळं असतं आणि मुलीचं प्रेम वेगळं असतं. आता तुलाही मुलगी आहे त्यामुळे आपल्याला मुलगी झाल्यानंतर कळतं की अगदी काय खरं आहे. काय प्रेम असतं. त्यामुळे अगदी. ही स्त्री शक्ती आहे म्हणून आपण आहोत. आणि त्यामुळे तिघींवरती त्या प्रेमाची तुलनाच होऊ शकत नाही. अभिनय का गाणं? अरे बापरे, हा अवघड प्रश्न आहे. दोन्ही दोन्ही दोन्ही. पण कसं आहे, मुख्य गाणं हा विषय मुख्य आहे कारण मला स्वतःला मी संत वाङ्मयातील लोकसंगीत हा विषय घेऊन गेले अनेक वर्ष. आपण देखणे सरांच्या बरोबर अनेक वर्ष होतो. सरांनी भारुडांचं पूर्ण भारतभर भारुडांसाठी काम केलं. खूप आता मला आनंद वाटतो की आज तू माझ्याशी बोलतोय या संवादामध्ये. अजून आपण एक पॉडकास्ट डॉक्टर देखणे यांचे चिरंजीव भावार्थ देखणे यांच्यासोबत पण करणार आहे. पण मला आत्ताच भावार्थ देखणेंनी परत जो डॉक्टर रामचंद्र देखणे कार्यक्रम करत होते हो. तो कार्यक्रम परत उभा केला आणि त्या कार्यक्रमामध्ये तुझी फार मोठी भूमिका आहे. तर तो कार्यक्रम मी प्रत्यक्ष पाहिलाच आहे. हो. त्याच्यामध्ये तू जोशीचं भारूड खूप छान केलेलं आहे. परत तू विंचू त्या ठिकाणी करतो. परत अजून तो अभंग तोही बोलतो. तुझ्यामुळे त्या कार्यक्रमाला एक वेगळा रंग चढतो. त्याहीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर हेच प्रयत्न आहे की हे जे मिळालेला वारसा आहे आपल्याला, तर आपलं महाराष्ट्राचं लोकसंगीत मी कायम माझ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सगळीकडे सांगत असतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी लोकसंगीताची परंपरा आहे, जेवढे विविध प्रकार आहेत, जेवढी विविधता आहे, जगातल्या कुठल्याही भाषेत, जगातल्या कुठल्याही प्रांतामध्ये नाही. त्यामुळे तो प्रयत्न आहे की ते त्याचं संवर्धन, प्रचार प्रसार त्याचा व्हावा. आणि त्यासाठी मला महाराजांच्या माऊलींच्या कृपेने आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये पण मला परफॉर्म करायला मिळतं. रुहानियत मध्ये तू गातो. बॅन एंट्री इव्हेंटचा रुहानियत हा पूर्ण जवळजवळ मला वाटतं तू खूप वर्षापासून त्याच्यामध्ये गातो. 13 वर्ष झाले मी बॅन एंट्रीशी जोडला गेलो. आम्ही मध्यंतरी आमिर खान यांच्या सोबत पण तू काहीतरी प्रोजेक्ट केलेला आहे. प्रोजेक्ट असं नाही, पाणी फाउंडेशन जे त्यांचं पूर्ण भारतभर महाराष्ट्रावर शेतकऱ्यांसाठी ते खूप मोठं काम करतात पाणी फाउंडेशन. आणि त्यांनी फार्मर कप स्पर्धा त्यांची झाली. आधी वॉटर कप झाला होता, फार्मर कप स्पर्धा झाली होती. तर त्याचा पोवाडा होता. आणि आता ह्याच्या मागं सगळ्यात मोठा हात आणि सगळ्यात म्हणजे मोठी कृपा म्हणायला लागेल आपल्या दोघांचा लाडका मित्र आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी. मला एक दिवस फोन आला, म्हणजे आयुष्यात चमत्कार कसे घडतात ते असे की अरे असं असं आहे आणि पाणी फाउंडेशनचं हे काम आहे आणि तो पोवाडा मी तुझं नाव सुचवलंय, मी बाहेर देशात आहे आणि तुला ते करायचंय, म्हणजे गायचं पण आहे आणि परफॉर्म पण करायचंय. आणि मग ते महाराजांच्या कृपेने झालं. मुंबईला रेकॉर्डिंग झालं दोन सेशन मध्ये, 2 दिवस, एक दिवस 7-8 तास असं करत 2 दिवस ते. आणि बालेवाडीला क्रीडा संकुलमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, आमिर खान स्वतः होते, त्यांच्या बरोबर बरेच मोठमोठे मंडळी होते, आशुतोष गोवारीकर सर होते,
परत वेगवेगळ्या क्षेत्रातले मोठे मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांच्या समोर मला वा. परफॉर्म करायला मिळालं. आणि कार्यक्रम संपल्यावर आमिर खानजींनी स्वतः येऊन मिठी मारली स्टेजवर. हो, मी पाहिलंय तो व्हिडिओ. खूप खूप छान वाटलं. म्हणजे तेच ना, खूप प्रयत्न, खूप स्ट्रगल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात याव्यात म्हणून अनेक कलाकार करत आहेत. अशा कलाकारांना तू काय सुचवशील, की असं होतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, खूप जीवतोड मेहनत करतात, पण कधी कधी यशच मिळत नाही. अशा आपल्या मित्रांसाठी तू काय सांगशील? प्रयत्नांमध्ये सातत्य पाहिजे. हम्म. प्रयत्न करायचं सोडायचं नाही माणसाने. प्रयत्नाशिवाय मिळत नाही, यश मिळत नाही. आणि कष्टाला पर्याय नाहीये, मेहनत ही केलीच पाहिजे. यश मिळणं न मिळणं हा नशिबाचा भाग आहे शेवटी. एखाद्याला कमी याच्यात मिळते, एखाद्याला जास्त प्रयत्न करावे लागतात. हम्म. कधी पण इन्स्टंट यश असं काही म्हणजे मिळू नये, कारण ते इन्स्टंट मिळालेलं यश टिकत पण नाही. त्यामुळं यशाचा मार्ग हा खडतरच असतो, प्रयत्नांच्या पराकाष्ठेमधनच तो जातो. प्रयत्न करतात, बरोबर आहे, खडतर असतो, पण अशा वेळेस खूप मुलांना नैराश्य येतं. आध्यात्मिक बैठक बऱ्याच वेळेला मला असं असली वाटतं पाहिजे. की तिथं पाहिजे. तिथं अधिष्ठान भगवंताचं असेल, आध्यात्मिक बैठक असेल, तर तुम्हाला स्वतःला शांत करता येईल. मी स्वतः, आपण तू बघितलं कित्येक वेळा माझ्याही मी आयुष्यात. पाहतो तुझा प्रत्येक कार्यक्रम, मी जे तुझे भक्तिशक्ती संगम हे जे कार्यक्रम, मी स्वतः 3 कार्यक्रम ऐकले. हो. ते मी पाहिलं की तू फेटा बांधून कार्यक्रमाला बसतोस आणि समोर तुझे अधिष्ठान असतं, हो. की तिथे तू पूजा करतो हो. आणि मग तू कार्यक्रमाला सुरुवात करतो. म्हणजे हे तुझं जे कलेप्रती समर्पण आहे, जी निष्ठा आहे, ती खूप माझ्यासारख्याला भावण्यासारखी आहे. तर मला असं वाटतं की ही जी मुलाखत पाहतायत हो. किंवा आपल्या गप्पा ऐकतायत, हो. त्यांनी नक्कीच आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक अधिष्ठान 100% हे पाहिजे. त्यांच्या असलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले केले पाहिजेत. पाहिजे. खरं तर खूप गप्पा माराव्याशा वाटतात, पण वेळेची मर्यादा आहे. तर गप्पांच्या शेवटी मला, म्हणजे मी सुरुवातीपासून जशी आपल्या गप्पा चालू झालेल्या आहेत तशा खूप गाणी तुला गायला लावली, तर आपल्या गप्पांचा शेवटही भैरवीने व्हावा. एक सुंदर, फार सुंदर पद आहे आणि त्याची आपलीच जोडलेली आठवण आहे. बरं. आपण दुधिवऱ्याला वारकरी संप्रदायाचे अध्वर येऊ, हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकरांच्या चैतन्य आश्रम, चैतन्य धाम जे आहे. म्हणजे अवधूत, मला दादा, मला हे खूप चांगलं वाटतं बोलायला आणि सांगायला तुझ्याशी हे शेअर करताना, की आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आपल्याला इतकी मोठी मोठी माणसं भेटली, हो. इतकी मोठी मोठी माणसं भेटली. आपण गप्पा मारायचो, गप्पांमध्ये आपल्याला ह्या व्यक्तीला भेटायचं, ह्या व्यक्तीला, ज्या ज्या व्यक्तींचं मनामध्ये आपण इच्छा भेटण्याची, ती व्यक्ती आपल्याला भेटलेली आहे. आणि नुसती अशी भेट झालेली नाही, तर खूप छान आपल्याला त्या त्या सर्व लोकांनी आपल्याला खूप प्रेम दिले, जिव्हाळा मिळाला. हे खूप मला बाबा महाराजांचं एक वाक्य आठवतं. आळंदीला बाबा महाराज मंदिरामध्ये आपण कार्यक्रम ठेवला होता. माझे बाबा व्यवस्थापक मंदिरामध्ये होते, आता रिटायर झाले. तेव्हा बाबा महाराजांचा त्यांचा नेहमीचा संबंध असायचा. आणि मंदिरात आल्यानंतर आपण महाराजांना घेऊन गेलो ऑफिसमध्ये बसायला. बाबांनी स्वागत वगैरे केले. बाबांना म्हणले, गांधी, तुमचा आमचा परिचय आहे म्हणले, पण पुढच्या पिढीचा आमचा जिव्हाळा आहे म्हणले. ते आपल्याला ही महाराजांची कृपा आहे. तर महाराजांच्या, बाबा महाराजांच्या त्या दुधिवऱ्याच्या तिथे आपण सप्ताहामध्ये 7 दिवस होतो. तिथं वेगवेगळी सेवा घडली माझ्याकडून. आणि शेवटच्या दिवशी, मला वाटतं शेवटच्या नाही, 4-5 दिवसानंतर का 5-6 दिवसानंतर देखणे सरांचं भारूड होतं. त्या भारुडाचा शेवट मी भैरवीने करायचो. तो अभंग ह्याची व्हावी माझी, असं कायम अभंग घ्यायचो. त्या दिवशी मला काय वाटलं की मी 7-8 दिवस इथे राहिलो, त्या भावना मला व्यक्त करायच्या, तर गाण्यातून व्यक्त करूयात म्हणून मी सूरसंगपटातलं राजन साजन मिश्रा यांनी गायलेलं पद आहे सुंदर, धन्य भाग सेवा का अवसर पाया. आणि त्यांनी मी ते पद सुरू केलं आणि महाराज समोर बसायचे आसनावरती, खुर्ची मोठी, त्यांच्या हातात माईक असायचा, तुला आठवत असेल. महाराजांनी मला थांबवलं होतं, थांब म्हणून. मला वाटलं की अरे इथं चालणार नाही का काय हे पद या व्यासपीठावरून. आणि मग महाराज म्हणले की अरे, खूप दिवसांनी मला हे पद ऐकायला मिळालं, माझं खूप आवडतं पद आहे, मी भैरवी याच अंगाने गातो. म्हणले गा तू. म्हणले हा बाबा महाराज कोणाच्या मागं गात नाही, पण आज तू माझ्या नातवासारखा तुझ्या मागं. आणि महाराज म्हणजे माझं फार मोठं भाग्य ते. तर त्याच पदाने आपण आजचा शेवट करूयात. नक्की. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया,
चरण कमल की धूल बना मैं, चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार पर आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया। हरि अनंत हरि रूप अनंता, हरि अनंत हरि रूप अनंता, कैसे कोई ध्यावे, कैसे कोई ध्यावे। राग रागिणी के सुर सुर में, राग रागिणी के सुर सुर में, हरि निज रूप दिखाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, अवसर पाया, अवसर पाया, अवसर पाया। क्या बात. अवधूत, खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना. मलाही. इतका छान आवाज, इतका छान अभिनय, देवाने तुझ्यावर पूर्ण कृपा केली आणि सद्गुरूंची तुझ्यावर कृपा आहे. खूप तुझी वाटचाल ही यशस्वीपणे चाललेली आहे हे आम्ही पाहत आहे. असेच यशस्वी वाटचाल तुझी व्हावी, तुला अनेक चित्रपटांमध्ये चांगली गाणी गाण्यासाठी मिळावीत, तुला मनसोक्त अभिनय करायला मिळावा आणि तुझ्या अंगातल्या कलागुणांना आम्हालाही पाहता यावं, यासाठी तुला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर मित्रांनो, दोस्त माझा मस्त, माझा दोस्त किती मस्त आहे हे आमच्या मनमोकळ्या गप्पांमधून तुम्हाला कळलंच असेल. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडणारच ह्याची आम्हाला खात्री आहे. माझा दोस्त किती मस्त आहे हे अख्ख्या गप्पांमधून आपण जाणून घेतलं. आपल्याही दोस्ताविषयी नक्की या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट लिहा, तुमच्या दोस्ताच्या विषयीच्या भावना नक्की लिहा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट लिहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.